एक महिन्याचा पोर्शन एका तासात पार होत होता. इतका गाढा अभ्यास कधी पुस्तक उघडलं नाही ते. इतकं तल्लीन होऊन ते ऐकावं वाटायचं की सिक्वेन्स पूर्ण होऊन जायचा. आपल्या अर्ध्या अर्ध्या तासाचे पिरियड असायचे, पण तो आज उद्या न घेता त्यांनी एका सलग ह्याच्यामध्ये तो विषय शिकवून टाकायचा. श्रीमंत जाधव सरांचं सुद्धा शिकविण्याची पद्धत वेगळी. धडा शिकवायचा, लगेच प्रश्न विचारायचे, उत्तर नाही आलं तर भिंतीजवळ उभा करायचं आणि डोक्याला टपली मारून भिंतीला आदळायचं. ते तास होईपर्यंत खाजवत बसावं लागायचं. कराड सरांची कला सगळ्यात वेगळी म्हणजे ते चित्रकलेचे शिक्षक होते. चित्राचं निरीक्षण कसं करायचं कराड सरांकडून शिकावं. बारीक डोळे करायचे, बोट बंद करायचं, बारीक थोडी चिप काढायची बाहेर आणि पाहत राहायचं चित्राकडे, बरोबर. आणि मग उत्तम गुड त्यांच्या हाताखाली आम्ही बाल, बोध, आनंद, इंटरमिजिएट सगळ्या परीक्षा आम्ही दिल्या. आता ते बंद झालेलं आहे. वाघमय सरांची अशी काही वेगळी शिकवण्याची पद्धत नव्हती, पण त्यांनी एकदा बुलेटिनवर आले होते आणि बुलेटिनवर आल्यावर त्यांनी एक विषय सांगितले की बाबा एक निबंध लिहा. मी सरपंच झालो तर तू निबंध लिहिला, सरपंच झालो. स्वामी सर आणि काळगे मॅडम या दोघांचंही आम्हाला मोलाचं मार्गदर्शन मिळालं. आता व्यासपीठावर खासदार भगिनी म्हणून अनेकदा ओळख झाली, पण खासदार साहेबांचे भाऊजी सुद्धा इथे उपस्थित आहेत हे कोणी सांगितलं नाही. जोशी सर फार शांत, कुणाला मारलेला मी त्यांना पाहिलं नाही. आणि त्यांचा आवडता विद्यार्थी नितीन येवारे, त्याला येवारे जावारे म्हणायचे ते. अनिल गायकवाड सरांनी आमच्यावर इंग्रजीसाठी खूप मेहनत घेतली. अगदी सोप्या पद्धतीने ते शिकवायचे. गंगाधर कांबळे सर जेव्हा वारले त्यांच्यानंतर त्यांनी इंग्रजीचा भार आपल्या खांद्यावर घेतला आणि त्यांची बोलण्याची नवीन नवीन एक शैली होती. ते आम्हाला हसायला यायची, कारण ती असं बोलण्याची शैली आम्ही कधी ऐकली नव्हती. ते बोलत बोलत एक बथाळा म्हणायचे आणि पोस्टाच्या डब्यासारखं तोंड का उघडलंच म्हणायचे त्याला. पण शिकवण्याची पद्धत एकदम सोपी असायची त्यांची. केंद्र सरांचं वेगळंच रूप आहे. त्यांचा पिरियड आम्ही कधी होऊ दिला नाही. म्हणजे शिकवताना आम्ही गोंधळच करायचो जास्त. आमच्या पुढच्यानी ते केलेलं असायचं, आम्ही ते आणि आमच्या पाठीमागचे तेच करायचे.